व्यवसाय करणं एक गोष्ट असते आणि व्यवसायामध्ये आपली कलाकारी आणणं ही अजून एक गोष्ट असते आणि ती अधिक स्पेशल असते. आज आपण अशाच एका कलाकार मुलीला भेटणार आहोत, जी फक्त कलाकार नाही तर कलाकार बिझनेस वुमन आहे, जिचं नाव आहे जान्हवी कुलकर्णी ठकार. अंजोर क्लोथिंग ब्रँडची ओनर. आज आपण तिच्यासोबत ट्यूट्यू करणार आहोत, अर्थात गप्पा मारणार आहोत आपल्या टॉक शोमध्ये पॉझिटिव्ह टिव्ह विथ वरुण भागवत. जान्हवी, वेलकम. हाय हाय, कशी आहेस? मस्त, एकदम छान. येस, मला तुला थेट हा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा आपण सगळे पारंपरिक शिक्षण घेत होतो, बरोबर, आणि आपली आणि घरच्यांची अशी एक अपेक्षा असते की याच्यानंतर एक छान नोकरी आपण करू, पण आणि तूही ते करत होतीस, हो बरोबर. तू इफ आय एम नॉट रॉंग तुझं CA चं शिक्षण चालू होतं, पण ते करत असताना ते सगळं सोडून देऊन तुला या क्षेत्राकडे वळावंसं का वाटलं? छान आवडीचा प्रश्न आहे माझ्या. कारण की मी सुद्धा BCom केलं, MCom केलं आणि मी CA करत होते. आणि CA फायनलमध्ये असताना 2 परीक्षांच्या मध्ये मी जो वेळ मिळायचा 1-1.5 महिन्याचा, त्याच्यामध्ये मी ॲज अ हॉबी फॅब्रिक पेंटिंग करायचे. अंजोर उभं करण्याचा ट्रिगर पॉइंट काय होता? ओके, सो ट्रिगर पॉइंट ॲक्च्युली एक अनफॉर्च्युनेट माझ्या बाबतीत गोष्ट घडली आणि त्याच्यातनं अंजोर सुरू झालं. घडलं असं की माझं नुकतंच लग्न झालं होतं आणि मी CA करतच होते. तरी किती सालची गोष्ट आहे ही? 2019 सालची गोष्ट आहे. आणि मी पडले आणि मी खूप जोरात पडले आणि माझा पाय खूप जास्त दुखावला गेला आणि मी ऑलमोस्ट 6 ते 7 महिने बेडरेस्टवर होते. माझ्या पायामध्ये 2 प्लेट्स होत्या, 17 स्क्रू होते. सो असं बरंच हे झालं होतं आणि मी बेडरेस्टवर होते. आणि आपण सुपर ॲक्टिव्ह असतो आधी, राईट, आणि एकदम सेटबॅक बसला होता मला. मी चालू शकत नव्हते, बेडवरच होते. सो तेव्हा मला थोडंसं आपण म्हणू शकतो की मला डिप्रेशन यायला सुरुवात झाली होती की अरे आपण काहीच करू शकत नाही आहोत, टोटल डिपेंड आहोत झालेलो आणि एवढ्या कमी वयात ते सुद्धा. डिप्रेशनला थोडंसं कमी करण्यासाठी मला माझ्या आईनी, नवऱ्यानी, सासूनी किंवा असं बाबांनी असं हे केलं की नाही तू कर हॉबी म्हणून. मग मी एम्ब्रॉयडरी करायचे, वेळ होता मला जेवढं बसवायचं तेवढं मी काम करायचे. मग मी सगळ्यांना सांगितलं नाही मला ब्रश द्या, मला फॅब्रिक द्या. असं करत 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 मी मग परत फॅब्रिक पेंटिंग करायला लागले. माझ्या बेडच्या खिडकीच्या बाहेर छान ग्रीनरी आहे, खूप फुलं आहेत. माझ्या खिडकीतनं दिसायचं मला आणि मी म्हटलं की हे दिसतंय आपल्याला, आपण का करू नये हे फॅब्रिकवर आपण करून बघूया गुलमोहर. मग तेव्हा मी हे फॅब्रिकवर केलं आणि तेव्हा मला असं जाणवलं की नाही मला हे मनापासून करायला आवडतंय. आणि मी रोज सकाळी लॅपटॉप उघडून बॅलन्स शीट आणि MIS करण्यापेक्षा मला हे करायला जास्त आवडेल. आणि खरं सांगायचं तर मला माझ्या नवऱ्याने, विशालनी जास्त पुश केलं ह्यासाठी की ही मेड मी थिंक फ्रॉम बाय डिफरंट अँगल्स. आणि त्यांनी मला हे केलं की तुझी ही मेंटॅलिटी आहे का की तू 9 to 5 जॉब करू शकतेस का तुझ्या ह्या प्रोफेशनमध्ये, हा तू विचार कर. का तुला तुझं पॅशन फॉलो करायचं आहे, हा तू विचार कर. सो त्यांनी जे मला प्रवृत्त केलं की नाही तू विचार कर, तुला जमणार आहे का, तू करणार आहेस का तुला हेच करायचं आहे. मला रोज रात्री ऐकायचं नाही की तू खुश नाही आहेस. सो जे तुला आवडतंय, जे तुला करावंसं वाटतंय ते तू फॉलो कर. आपल्या क्लोथिंग ब्रँडचं नाव अंजोर असं आहे. आता मुळात अंजोर हा कुठल्या भाषेतला शब्द आहे आणि अंजोरचा अर्थ काय? ओके, सो अंजोर हा बेसिकली शब्द आहे हिंदी भाषेतला आणि जो संस्कृतमधनं अर्थात आला आणि त्याचा अर्थ असा होतो की तेजस्वी, प्रकाशमय. ओके, सो जे प्रकाशमय आहे ते म्हणजे अंजोर. वा. हे जेव्हा सुरू केलं तेव्हा कुठे अशी मनात भीती होती का की आपल्याकडे कोणी येईल की नाही? हो, अशी भीती मला होती कारण की ऐन लॉकडाऊनमध्ये चालू केला होता हा ब्रँड. आणि तेव्हा असं होतं की कपडे ही गरज का असू शकेल तेव्हा, हो की नाही. सो तेव्हा असं वाटायचं मला की आत्ता लोक येतील का नाही, पण
मला माझ्या प्रॉडक्टवर किंवा माझ्या क्रिएटिव्हिटीवर खात्री होती की लोक कधी ना कधीतरी येणार आपल्याकडे. कारण की जर का आपण काहीतरी युनिक करायचा प्रयत्न करतोय जे आत्ता बाजारात नाही आहे, तर ते जर का लोकांना आपण दाखवलं, प्रेझेंट केलं, तर लोक माझ्याकडे नक्की येणार. सो ही खात्री मला अगदी पहिल्यापासून होती. जान्हवी, तू म्हणालीस की तुझा इतका विश्वास होता आणि आहे की आपली डिझाईन्स युनिक आहेत आणि ती नक्कीच आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. येस. पण मग या प्रत्येक डिझाईन मागे काही स्टोरी असते? माझ्या प्रत्येक डिझाईन मागे स्टोरी आहे. ओके. प्रत्येक, ईच अँड एव्हरी. कारण की खरं सांगायचं तर माझी आई ही अतिशय फुलवेडी आहे. म्हणजे तिला खूप फुलांची माहिती होती आणि तिने मला खूप लहान वयात पास ऑन केली. तिने मला इतक्या लहान वयात ह्याच्याबद्दल क्युरिओसिटी आणि प्रेम निर्माण केलं ना, की मी खूप लहान वयापासून बऱ्याच फुलांची नावं सांगायचे आणि मला माहिती होती नावं बेसिकली, की ज्या एवढ्या लहान वयात एक्सपेक्टेड नसतं. एक्झॅक्टली. आणि जनरली आपण जे कपडे घालतो, मुली जे कपडे घालतात, ते बेसिकली सगळे फ्लोरल पॅटर्न्सच असतात. मग वाय नॉट टू मेक देम स्पेसिफिक? हो की नाही, की बाबा स्पेसिफिक होऊ शकतं की ही रातराणी आहे, हा प्राजक्त आहे. सो तशी त्याची ती स्टोरी हळूहळू डेव्हलप. हो. पण फुलं सोडून पण अजून काही डिझाईन्स असतात अंजूरची? हो, प्रश्नच नाही. तर आत्ताच आम्ही नुकतंच मैफल कलेक्शन लॉन्च केलं. इट इज रिलेटेड टू म्युझिक. सो माझं जे म्युझिक रिलेटेड प्रेम आहे ते सुद्धा मी कुठून तरी ते सुद्धा फॉलो करतेय. सो त्या रिलेटेड आम्ही आता पूर्ण एक मैफल नावाचं कलेक्शन केलं. त्याच्यानंतर पक्षी वेगळे वेगळे करतो आम्ही. त्याच्यानंतर मोरपीस एक आमचं खूप लाडकं डिझाईन आहे कस्टमरचं, की अगदी ते मोरपीस ठेवलेलं आहे. इतकं छान डिझाईन आहे. मी तुम्हाला दाखवते वाटल्यास तर की ते कसं आहे. सो हे बघा, हे असेही पॅटर्न्स असतात आपले, की अगदी मोरपीस खरं केलेलं आहे इतपत ते दिसू शकतं. सो असे बरेच पॅटर्न्स आम्ही आता करतोय रेडीमेड्स मध्ये. बरोबर, तबला केलेला आहे. आणि कधी कधी असंही होतं की अरे तबला कसा काय अंगावर घालून फिरायचं, पण हे एखाद्या कलाकाराला आवडू शकतं. म्हणजे का नाही करायचं? हे कुठेही खटकत नाही, कारण हे मिनिमलिस्टिक आहे. एखादी बासरी जरी असेल कुठे काय तर खूप ते छान वाटतं. तुझी जी आवड आहे त्याच तू हे प्रोफेशन केलंयस. मग आता तुझी आवड काय किंवा आता कुठला छंद जोपासतेस? हो, ऍक्च्युली खरं सांगू का, माझा दिवसातला खूप वेळ माझा छंद जोपासण्यातच जातो. तरी सुद्धा मी लिहिते आणि मी चारोळ्या करते. कधी कधी एखादं फूल जेव्हा मी पोस्ट करते इन्स्टा किंवा फेसबुकला, तर मी त्याच्या मागे माझी चक्क स्टोरी जी घडलेली आहे ती मी लिहिते. मला आवडतं लिहायला. मला सांग, एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची तू फुलं आणि अजून काही काही डिझाईन्स जी आपण आत्ताच बघितली, एवढी तू बनवतेस, हे सगळं करताना तुला काही चॅलेंजेस फेस करायला लागतात? चॅलेंजेस जर का विचारशील मला, तर मला सध्या एकच खूप मोठं चॅलेंज वाटतं की कॉपी ॲज इन माझ्या अनेक डिझाईन्सची चक्क कॉपी होते. म्हणजे तशाचा तसा रेप्लिका लोक करण्याचा प्रयत्न करतात, पण फसगत अशी होते त्यांची की ह्या फुलांचा मी अभ्यास केलेला आहे, मला त्याचं डिटेल माहिती आहे, कारण की ऑब्झर्वेशन खूप मॅटर करतं. तर तसंच्या तसं जेव्हा तुम्ही डिझाईन कॉपी करताना त्याच्यामध्ये ओरिजिनल आणि रेप्लिका ह्याच्यामध्ये फरक नेहमी जाणवून येतो. कारण की रेप्लिका जो असतो त्याच्यामध्ये मायन्यूट काय का होईना चुका ह्या असतातच. त्याच्यामुळे मला कॉपी हे खूप मोठं चॅलेंज वाटतं. आणि दुसरं चॅलेंज अशा मागणं येतं ते म्हणजे बीइंग क्रिएटिव्ह. सो सतत क्रिएटिव्ह असणं हे सुद्धा नेहमीच एक चॅलेंज आहे, की आपल्याला जे सुचतंय ते योग्य तऱ्हेने कापड्यावर रिफ्लेक्ट होणं हे चॅलेंज आहे. पण हे तू खूप उत्तम प्रकारे आव्हान म्हणूनच घेतेस आणि एवढी सुंदर सुंदर डिझाईन्स तुझी बघायला मिळतात. पण मग हे तू एकटंच सगळं सांभाळतेस की तुला ह्याच्यात अजून कोणाकोणाचा सपोर्ट असतो? हो, सपोर्ट म्हणशील तर आत्ता मी सुरुवातीला जेव्हा अंजोर सुरू केलं तेव्हा मी लिटरली एकटी होते. हा वन मॅन शो होता. राईट फ्रॉम प्रोक्युअरिंग फॅब्रिक
टू पेंटिंग इट, डुईंग एम्ब्रॉयडरी, एव्हरीथिंग सगळं मी करायचे. पण जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला वाढवायचं आहे किंवा आता हे एकटीला करणं नाही शक्य, नाही तर आपली क्रिएटिव्हिटी हॅम्पर होती, तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, आपल्याला सपोर्टची गरज आहे, आपल्याला मुली हव्या आहेत ह्याच्यासाठी, डिपार्टमेंट झाले पाहिजे. एक्झॅक्टली. मग आपलं फोकसनी काम होईल. मग त्या दृष्टीने मी टीम माझी डेव्हलप करत गेले. आणि सपोर्ट जर का विचारलास तू, तर सर्वात मोठा सपोर्ट आहे माझा तो म्हणजे फॅमिली. क्या बात है. येस. माझे आई बाबा, माझा नवरा, माझे सासू सासरे, इवन माझा दीर, सगळेजण मला या बिझनेसमध्ये खूप मदत करतात. अंडरस्टँडिंग हा सुद्धा खूप मोठा सपोर्ट आहे. समजून घेणं हे सुद्धा खूप मोठी मदत आहे असं मला वाटतं. आणि माझ्या घरच्यांनी ही मदत मला केली. सगळ्यांचा सपोर्ट जर का नसेल तर हा एकट्याने प्रवास करणं शक्य नाही. मग आपण स्टक होऊ कुठेतरी. अगदी खरे. आणि हे प्रांजळपणे तितक्या मान्य करणं यालाही मोठं मन लागतं. त्यांची तितकीच मदत आहे म्हणून या व्यवसायात तितकं तुला ग्रो होता येतंय, या फुलासारखंच उमलता येतंय. छान. मला सांग, तुझा हा जो व्यवसाय आहे त्याच्यामधली सकारात्मक बाजू कुठली? बरं, सकारात्मक बाजू हा खूपच छान प्रश्न आहे. सकारात्मक बाजू ही आहे की मला सतत क्रिएटिव्ह राहायला प्रवृत्त करतं. आणि जर का मलाच एक ट्रेंड सेट करायचा असेल तर त्या दृष्टीने मी काय विचार करू शकते. मुळात हा विचारच मला आवडला की फक्त ट्रेंड फॉलो नाही करायचा, तर ट्रेंड सेट सुद्धा करता येऊ शकतो. डेफिनेटली, का नाही, व्हाय नॉट. जसं की फुलांचं, आपली रिअल फुलं अंगावर घालणं हा सुद्धा एक ट्रेंड सेट करणं हे माझ्या पुढे चॅलेंज होतंच. आणि ही एक सकारात्मकता आहे यामागे. उत्तम करिअर घडवू इच्छिणाऱ्यांना तू काय सांगशील? तुम्ही नोकरी करत असा किंवा तुम्ही व्यवसाय करत असा किंवा तुम्हाला जर का तुमचं पॅशन फॉलो करायचं असेल, तुम्ही काहीही निवडा, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की तुम्हाला रात्री शांत झोप लागली पाहिजे. बस, बाकी काही नाही. तुम्हाला रिग्रेशन नसलं पाहिजे त्या गोष्टीचं. जर एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडत असेल तर त्यात आपण करिअर सुद्धा करू शकतो. याचं कमाल उदाहरण म्हणजे जान्हवी आहे. आणि त्यात सुद्धा अत्यंत एक दुर्दैवी घटना घडल्यानंतर तिला खरं तर हा एक मार्ग सापडला. म्हणजे त्या परिस्थितीतही तिने थोडंसं डिप्रेशन आलं होतं, पण त्यातून पटकन बाहेर पडत एक नवीन वाट तिने चालून बघण्याचा प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न नक्कीच फळास आला आहे असं आपण म्हणूया. आणि तिच्याकडून आपण खरंच प्रेरणा घेऊ शकतो की इफ यू फॉलो युअर हार्ट, नथिंग इज इम्पॉसिबल. नक्कीच नक्कीच. तुझ्या दृष्टीने नवरात्र म्हणजे काय? माझ्या दृष्टीने नवरात्र म्हणजे ऊर्जा. जान्हवी, तुझ्याशी गप्पा मारून खरंच आम्हाला सुद्धा एनर्जी मिळाली आणि खूप छान वाटलं. सेम हिअर, मलाही खूप छान वाटलं. आणि मेन म्हणजे स्टुडिओमध्ये तुम्ही हे शूट करण्याचं किंवा गप्पा मारण्याचं जेव्हा मला सांगितलं तेव्हा मला ह्याचा जास्त आनंद झाला की आपण जिथे काम करतो, जिथे सगळा सेटअप आहे, तिथनं तुम्हाला करायची इच्छा झाली. हेच खूप छान आहे. आणि मुळात प्रश्न खूप छान होते, मला उत्तरं द्यायला मजा आली. आणि थँक्यू सो मच, मला तुम्ही या तुमच्या सेगमेंटमध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि मलाही माझं काम प्रेझेंट करण्याची संधी दिली छोटीशी. त्यामुळे तुमचेही खूप खूप आभार. थँक्यू. आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, विसरू नका. राधा इमिटेशन ज्वेलरीतर्फे आमच्या टीमकडून तुला ही एक छोटीशी भेट. वाव, थँक्यू सो मच. हे फारच गोड आहे आणि एक अनएक्सपेक्टेड आहे, त्याच्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू. वाव, सो प्रिटी. खूप छान आहे. थँक्यू. असं दिसेल.